ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील महागडी बाईक चोरीस गेली। त्यानंतर काही तासातच एक दुसरी बाईक चोरीला गेल्याची घटना समोर आली। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या चोरट्याचा शोध घेण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनकर पगारे, पोलीस कर्मचारी सुशील हंडे तसेच अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। बाईक चोरट्याला शोधण्याकरिता कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास 150 सीसीटीव्ही चेक करण्यात आले। एका सीसीटीव्ही स्पोर्ट बाईक चालवताना एक तरुण दिसला। त्याने मास्क घातला असल्याने त्याची ओळख पटली नाही। बाईकवर 46 नंबर लिहिलेला होता। पोलिसांनी काळा तलाव परिसरात तपासणी सुरू केली। त्या ठिकाणी ती स्पोर्ट बाईक आढळून आली। पोलिसांनी ही बाईक कोणाची आहे याची विचारपूस केली असता समोर बसलेल्या तरुणाने ती बाईक माझी असल्याचे सांगितले। पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने नाव व पत्ता खोटा सांगितला। मात्र पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली। त्याचे नाव तेजस उर्फ आकाश मेघानी असल्याचे समोर आले। तेजस हा सराईत बाईक चोरटा आहे। तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो, त्यामुळे त्याला सर्व बाईकबद्दल माहिती होती। या कलेचा वापर करून त्याने बाईक चोरी केल्या। आता त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडून पोलिसांनी 3 महागड्या बाईक हस्तगत केल्या आहेत। तेजस उर्फ आकाश मेघानी हा काही साथीदारांच्या मदतीने बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेली बाईक चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना पुरवित होता। पोलीस त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहे। आकाश पकडला गेल्यानंतर आता काही चेन स्नॅचरची नावे देखील समोर आली आहेत। लवकरच ते देखील गजाआड होतील अशी शक्यता पोलिसांनी सांगितली आहे। आरोपीचे नाव आहे आकाश तेजस गौतम मेघानी। हा मोटरसायकल चोरीमध्ये आरोपी अटक झालेला आहे। सदर आरोपीकडून 3 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या महागड्या स्पोर्ट्स बाईक आहेत। मोटरसायकल चोरी करण्याचा जो उद्देश दिसतो यामध्ये तो चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्यांना ह्या मोटरसायकली पुरवल्या जात होत्या असं तपासात निष्पन्न होत आहे। आता आमच्या टीमनं जवळपास 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज पाहून खरं तर मोटरसायकलच्या गाडीवरती जे चोरीसाठी वापरली गेली त्याच्यावरती मोबाईल नंबर नव्हता, परंतु एका विशिष्ट खुणेमुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचता आलं। ह्या आरोपीबरोबरच आणखीन 2 आरोपींचा शोध चालू आहे। त्याबरोबरच ज्या 3 मोटरसायकली आम्ही जप्त केल्या त्याबरोबरच आणखीन 2 मोटरसायकलची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे। त्यामुळं ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जसे मोटरसायकल चोऱ्या उघडकीला येत आहेत तसेच काही चैन चोरीचे गुन्हेसुद्धा, साखळी मारण्याचे गुन्हेसुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे।